नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा. तर आज आपण जाणून घेणार आहोत उपवासासंदर्भात. तर काही जण उपवास करतात आणि म्हणजे काही पूजा वगैरे असेल तर मग उपवास असतो त्याचा. पण उपवास हा सगळ्यांसाठी सारखा असू शकत नाही. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. वात, पित्त, कफ. पित्त प्रकृतीवाले उपवास केल्यानंतर त्यांना ॲसिडिटी होते, डोकं दुखतं, जळजळतं, उलटीसारखं होतं. त्यामुळं उपवास करा, पण मग फ्रूट्स खा, ड्रायफ्रूट्स खा, काहीतरी खाऊन तुम्ही पूजा करू शकता. असं म्हणतात ना, भुके पेट भजन नाही होता. तर मग काही खाऊन तुम्ही देवाची आराधना करू शकता. देव असं म्हणत नाही की तुम्ही उपाशीच राहा आणि करा म्हणून. तर स्पिरिच्युअली तुम्ही करू शकता जर तुम्हाला तेवढं सहन होत असेल तर. पण खूप त्रास करून, शरीराला त्रास देऊन देव म्हणत नाही माझी पूजा करा. त्यामुळे या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. कफ प्रकृतीवाल्याला सहज उपवास जमतो. पित्त प्रकृतीवाल्याला उपवास करणं फार अवघड जाऊ शकतं, कारण पित्ताचा अग्नी हा प्रखर असतो आणि वात प्रकृतीवाल्यांचा पण कधी कधी जमू शकतो. तर तुमच्या प्रकृतीनुसार उपवास करा. धन्यवाद.